उद्योजक मित्रांचे. आपण पाहत आहात बिझनेस नीती पॉडकास्ट आणि या पॉडकास्टमध्ये आपण असे व्यक्तिमत्व नेहमीच आणत असतो ज्यांनी शून्यातून आपले नवीन साम्राज्य निर्माण केले. त्यांच्या हार्डवर्कच्या जोरावर, त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि त्यांच्या डिसिजन मेकिंग रिस्क टेकिंग ॲबिलिटीच्या जोरावर. आणि असेच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत जे सर स्वतः 5वीत असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले आणि सरांना 9वीपासूनच फॅमिलीची जबाबदारी असल्यामुळे कामाला लागावं लागलं आणि आज जी स्क्वेअर प्रायव्हेट लिमिटेड अशा नावाने त्यांचे एक करोडोचे साम्राज्य उभे केले. तर आज आपण हेच सरांकडनं जाणून घेणार आहोत की हे साम्राज्य उभे करताना कोणत्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागला आणि तसेच त्यांची जर्नी कशी होती आणि त्यांच्या या जर्नीतून आपण काय काय शिकू शकतो हे नवीन उद्योजकांना तसेच आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी आज आपण त्यांना इथं बोलवलं आहे. तर नमस्कार गजेंद्र सर. नमस्कार. तर सर काय सांगाल सुरुवातीला तुमच्या बिझनेसबद्दल आणि तुमच्या जर्नीबद्दल? सुरुवातीचं माझं नाव गजेंद्र सोनवणे. माझी कंपनीचं नाव जी स्क्वेअर इंटिरियर प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. जर्नी तर अशी झालेली की सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा तर काहीच नव्हतं, पण मग छोटे छोटे कामं करून सुरुवात केली आणि वाटलं की आता आपण इथं काहीतरी करू शकतो आपण. मग छोटे छोटे कामाची सुरुवात नंतर मोठे कामं चालू झाले माझे. बरोबर. ओके. उद्योजक म्हणून तुम्हाला हा विचार कधी आणि कसं सुचला की आपण फर्निचर इंडस्ट्रीमध्येच यावं आणि फर्निचरच करावं? आता बेसिक कसं आहे, पहिल्यापासून तर ह्या व्यवसायातच होतो, म्हणजे वडिलोपार्जी जे होते तर या व्यवसायात असल्यामुळे फर्निचर हे अपडेट केलं. म्हणजे पूर्वी लाकडी कामं करायचे, पण मग आपल्याला काहीतरी नवीन करायचं एक स्वप्न होतं की काहीतरी आपण नवीन करू, की लाकडं सोडून आपल्याला मशीन्स किंवा कशामध्ये काम करता येईल, नवीन याच्यामध्ये अपडेट काय घेता येईल ते घेतलं आणि सुरुवात केली त्याच्यामध्ये. ओके. हे नक्कीच प्रेरणादायी आहे सर. आणि त्याचबद्दल त्यानंतरच तुम्ही सांगितलं जसं 9वीपासूनच तुम्ही कामाला सुरुवात केली, तर तुमचा पहिला व्यवसाय आणि पहिली कमाई कशी होती याबद्दल आमच्या प्रेक्षकांना? पहिला व्यवसाय तर हे बघा कसं होतं की सुरुवातीपासून स्ट्रगल होते. म्हणजे लहानपणापासून काम करत होतो, त्याच्यामुळे ते मला आठवत नाही मी कधीपासून काम करायला लागलेलं आहे आणि कधीपासून पैसे कमवायला लागलेले आहे, त्याच्यामुळे तो काही आठवत नाही. पण सुरुवातीपासून काम करत होतो त्याच्यामुळे ती सुरुवातच पहिली कमाई मला माहीतच नाही, कारण लहानपणापासून काम करत होतो, पैसे येत होते, पण हळूहळू ग्रोथ होत गेली त्याची. अच्छा. जर जास्त तोटा झाला तर तुम्ही कसं हँडल केलं? त्या तुम्हाला सामना करावा लागला याबद्दल जरा आम्हाला. सुरुवातीला तर खूप अडचण आल्या, पण मग त्या अडचणीचा मात करून की आता अडचण तर येतातच, मग अडचणी आल्यावरतीच आपल्याला कळतं की आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. अडचणी येत गेल्या आणि त्या अडचणी सॉल्व करत गेलो, मग पुढं चालत गेलो आम्ही. अच्छा. एखादी मोठी अडचण म्हणजे तुमच्या लक्षात असेल? अडचण तर तेच की सुरुवातीपासून अडचणीत होतो, म्हणून त्या छोट्या छोट्या अडचणी लक्षातच आल्या नाही, म्हणून त्या अडचणी निघत गेल्या आणि त्याच्यावरनं आम्ही पुढं जात गेलो. बरोबर. त्यानंतरच तुमचा प्रवासातला म्हणजे मेन टर्निंग पॉईंट कोणता होता याबद्दल थोडं का, म्हणजे तुम्हाला असं वाटलं का आता आपण बिझनेसकडे वळावं नोकरीकडे न जाता? बिझनेसकडे वळायचं म्हणजे टर्निंग पॉईंट असा होता की पहिल्यापासून काम करत असल्यामुळे तर बिझनेस छोटी जे काम करत होतो की आता आपल्याला ह्या कामामधून आपल्याला पुढं ग्रोथ करायचं आहे. मग आपल्याला कामाची क्वालिटी नंतर लोकांचे संपर्क हे घेत आपण पुढं गेलो. त्याच्यानंतर मग वाटलं की आता आपण काहीतरी मोठं काम करू शकतो. छोट्या कामापासून सुरुवात केली, मग मोठे कामं यायला लागले, मग तिथून टर्निंग पॉईंट चालू झाला आपला. अच्छा. नक्कीच यापासून बरेच प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल. आणि त्यानंतरच सर असं होतं का म्हणजे आता तुमचं जी स्क्वेअरचं एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं आहे, तर तुमचा मुख्य उद्देश आणि विजन आणि मिशनबद्दल थोडं सांगाल का? मुख्य उद्देश तर एवढं मोठं आहे की पूर्ण भारतभरावर आपल्याला जी स्क्वेअरचं नाव घ्यायचं आहे. बरोबर. म्हणजे एवढं मोठं विजन आहे आपल्याला. सुरुवात छोटी याच्याने करायची, प्लॅनिंग खूप मोठा आहे तुमचं. आणि आत्तापर्यंत म्हणजे सर्वात मोठा रिस्क फॅक्टर कोणता घेतला असेल तर तुम्हाला एखादा आठवत असेल स्पेसिफिक का मी एक सगळ्यात मोठी रिस्क होती असं? रिस्क तर ज्यावेळेस फॅक्टरी टाकली ना त्यावेळेस विचार करायचो की हे आपण करू शकतो का नाही करू शकतो, पण मग पहिल्यापासून सवय होती की छोटे कामं आपण काढत राहायचे, मग आपण रिस्क घेऊ. फॅक्टरी टाकली त्यावेळेस पण मग आमची टीम
जे आमचे सपोर्टर होते, जे आमची कंपनीची टीम होती त्यांची खूप मजबूती होती. बॅक सपोर्ट चांगला होता त्यांचा. त्यांची पाठीमागे मजबूत होते आमची जी टीम होती. त्याच्यामुळं मग मी पण रिस्क घेतली आणि पुढं जायचा प्रयत्न केला. आणि आज जे काय आहे ते सर्व त्यांच्यामुळे, जे आहे माझे जे सहकारी आहेत त्यांच्यामुळे खूप काही मदत कोणी मिळाली. एखाद्याचं नाव तुम्ही स्पेसिफिक एखाद्याचं नाव म्हणजे एक सोपान साळुंके आहे, जसं आपलं घनश्याम निकम आहे, परत हंसराज खैरनारे, वाघ आहेत, असे बरेचसे जण आहेत, रुपेश गवळे आहे. बरोबर. म्हणजे असे बरेच जण आहेत की त्यांचा खूप मोठा हातभार आहे. या आपल्याला जे आता जे दिसतंय त्याच्यासाठी खूप मोठा हातभार आहे त्यांचा. ओके. आणि एखादं वर्ष नक्कीच असं राहिलं असेल का ज्याच्यात तुम्हाला अपयश आलं कधी? तर काय असतं, मी तुम्हाला आधी बोललो की सुरुवातीपासून हे छोटी अपयश येत राहायचे. ती एवढी सवय पडून गेली की कोणतं अपयश आलं की कोणतं गेलं तेच कळालं नाही. म्हणजे अपयश कशाला म्हणतात तेही कळालं नाही अजूनपर्यंत मला. असं ग्रेट. त्यानंतरच म्हणजे आता सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ठरल्या जर आज G2 एवढं वरती आलेलं आहे प्रायव्हेट लिमिटेड येण्यापर्यंत? महत्त्वाच्या गोष्टी आहे ना, लोकांवरचा विश्वास जो आमच्यावरती ठेवलेला आहे. म्हणजे लोकांनी खूप विश्वास ठेवला आमच्यावरती. आम्ही बी त्या पद्धतीने काम करायचा पूर्ण प्रयत्न केला की लोकांच्यावरती विश्वास कसा तयार करायचा. काम मी क्वालिटी दिली, वेळेवरती काम दिलं आणि एक व्यवहार चांगला ठेवला. त्याच्यामुळे लोकांना आमच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यानुसार आम्ही इथपर्यंत आलो. बरोबर. आणि यामध्ये नेटवर्किंग आणि या सर्व गोष्टींचा म्हणजे पब्लिक रिलेशन्सचा किती मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे नेटवर्किंग तर आहेच, पण पब्लिकशी संपर्क राहू देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे आजचं माझ्याकडे आज जे 20 वर्षापूर्वीचे लोक होते काम जे मला द्यायचे, ते पण आज माझ्या रिलेशनमध्ये. हे त्याच्यामुळे खूप इफेक्ट आहे. नेटवर्किंग तर ठीक चालूच असतं, पण लोकांचा संपर्क खूप महत्त्वाचा आहे की त्याच्यावरतीच ग्रो होते. आणि तुमच्या आत्ता म्हणजे नेटवर्किंगचे असे जसे आपले ग्रुप्स असतात तसं कोणता एखादा म्हणजे 2-3 महत्त्वाचे ग्रुप्स आहेत ज्याच्यात तुम्ही आत्ता सहभागी आहात? म्हणजे नाही, हा एक ग्रुप जसा आहे की विटा म्हणून ग्रुप आहे, तो पण खूप छान ग्रुप आहे. म्हणजे तो आपल्या बिझनेसला पण ग्रो आणू शकतो. हे असे आहेत 2-3 ग्रुप की ते आम्ही त्याच्याशी संपर्कात असतो. एकमेकाचा व्यवहाराचा जो असं देवाणघेवाण चालू असते आमची. आत्ता तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स आला आहे म्हणजे किती वर्षाचा असेल जवळपास तो? म्हणजे आता मला तर नाशिकमध्ये आता 24 वर्षे होत 24 वर्ष. आहे आणि त्याच्या आधी पण करायचं होतं. 24 वर्ष म्हणजे एवढं शून्यातून निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतरच तुम्ही नवीन उद्योजकांना काय सल्ला द्याल की काय चूक करतात एका बिझनेसमध्ये येतात? आणि मग काय असतं, नवीन उद्योजकाला फक्त मी एकच सल्ला देणार की संयम खूप मोठा आहे. म्हणजे बरेचसे लोक काय करतात, फास्टमध्ये बिझनेस ग्रो करायचा प्रयत्न करतात आणि नंतर काही त्यांना दिसत नाही तर ते बंद करून टाकतात. पण मग बिझनेसचं नाव संयमच आहे. तुम्ही संयम ठेवा तर तुमची ग्रोथ नक्कीच होणार आहे. थोडा स्लोली घ्या, हळूहळू सर्व काही छानच होणार आहे. बरोबर. आणि आज जर समजा नवीन उद्योजकांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी मेन कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावं? तर मी तर माझं एक सूत्रच आहे की तुम्ही पहिले मेहनत करा. मेहनतशिवाय काही नाही. क्वालिटी, वेळेवरती काम द्या आणि व्यवहार चांगला ठेवा आणि पब्लिक रिलेशन चांगलं ठेवा, तर तुम्ही कुठं कमी पडणार नाही. आणि व्यवसायात आर्थिक शिस्त किती महत्त्वाची? म्हणजे प्लॅनिंग, बजेटिंग खूप वगैरे महत्त्वाची. असणार आहे. खूप महत्त्वाची आहे आर्थिक शिस्त. कॅशलेस, काय कॅशमध्ये आपण कसा ठेवतो. त्याच्यानंतर बरेच वेळेस काय असतात, आर्थिक शिस्त नाही राहिली तर मग सर्व बिघडून जातं. म्हणजे ट्रॅफिक जाम होऊन जाते. देवाणघेवाण हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे आमच्याकडे जे वर्कर आहे त्यांना वेळेवरती पेमेंट, नंतर सप्लायरला वेळेवरती पेमेंट, ह्या ज्या तुम्ही गोष्टी जर तुम्ही टाईम टू टाईम केले तर तुम्हाला सर्व काही गोष्टी व्यवस्थित होणार आहे. बरेच वेळेस काय असतं, सर्व देणं घेणं हे सर्व चुकलं ना तर मग सर्व सिस्टीम चुकून जाते. आणि मेन तुम्ही म्हणजे कोणत्या गोष्टींवर फोकस करता? क्वालिटी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच, तर यांच्यावर करण्यासाठी म्हणजे असं काय करतो आपण? आमचं जो टॅगलाईन आहे, फर्स्ट क्वालिटी नो कॉम्प्रोमाइज. बरोबर. म्हणजे आम्ही क्वालिटीवरती खूप हे करतो आणि कॉम्प्रोमाइज आम्ही आमच्या कामात करत नाही. बरोबर. ते खूप महत्त्वाचं आहे. आमचं टॅगलाईनच आहे कंपनीची. दक्षिण. हां, तर काय होतं आहे, ज्यावेळेस आमचे बरेचसे जुने
जे आम्ही कामं केले आहेत बरेच जणांचे, ते लोक जेव्हा भेटतात की ते आनंदाने म्हणतात, अरे तू तर असा करायचा, तू हाताने काम करायचं, आज एवढं छान आहे. म्हणजे त्यावेळेस कळतं की मी काहीतरी केलेलं आहे. बरोबर. म्हणजे ते जे आमचे जे कस्टमर होते, जुने कस्टमर, ते आता भेटतात 20 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, आणि त्यांना आनंद वाटतो आणि ते असे पाठीवरती थाप मारतात की तू काहीतरी केलं. तेव्हा कळतं अरे मी काहीतरी केलेलं आहे असं. ह्या सर्व ट्रॉफीज तर आपण बघतोच आहे, तर याच्यातली म्हणजे कोणती सर्वात महत्त्वाची ट्रॉफी अशी वाटते तुम्हाला? ती आमची आहे ना, मला जे गावामध्ये मिळालेलं आहे की एक ट्रॉफी जे कासारे रत्न पुरस्कार, म्हणजे मी ज्या गावामधून आलेलो आहे त्या गावामधून ती पुरस्कार मला मिळाला, तो सर्वात आनंदाचा क्षण होतो. कारण की त्या गावात खेळलो, हे केलं की त्यांनी मला तो पुरस्कार दिला. परत बरेचसे पुरस्कार आहेत, पण मग मला गावातला पुरस्कार सर्वात महत्त्वाचा वाटला. बरोबर. आणि तुम्ही सुरुवातीला म्हणजे नोकरी वगैरे काही करायचा विचार वगैरे असा होता? नाही, सुरुवातीला नोकरीचं तर काहीच नाही, पहिल्यापासूनच थोडं काम करत होतो, छोटे, मग त्याच्यातच सुरुवात झाली. नोकरीला असं काही वेळ नाही, पण गावी आम्ही दुसरीकडे रोजाने काम करत होतो. आम्ही ज्याचे आहेत आमचे जे होते त्यांच्याबरोबर आम्ही रोजंदारी काम करत होतो. बरोबर. एवढ्या छोट्या गोष्टीपासून सुरू करून आज एवढं मोठं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर्वात मोठा म्हणजे असा क्षण का ज्याच्यातून तुम्हाला धडा मिळाला का आपण हे गोष्टी नाही करायला पाहिजे बिझनेसमध्ये, किंवा आपण हे करायला पाहिजे, असं इम्प्लिमेंट करायला पाहिजे, असं काही एखादा क्षण? नाही, असं तर काहीच नाही आलेलं आहे. म्हणजे धडा म्हणजे आता की बऱ्याचशा गोष्टी चुकतात ना, तर त्यावेळेस वाटतं की आता ही चुकी आपल्याला नाही करायची, याच्यापासून आपण सुरुवात करू की ही बंद करू, ही चालू करू. बरोबर. बाकी काही नाही. की चुकी तर होतेच, चुकी होते. पण आमच्या माणसांना नाही चुकी होतात, तर आपल्याला इथं स्टॉप करायचं, पण मग थांबायचं नाही. बरोबर. आपल्याला इथून सुरुवात करायची आणि नवीन काहीतरी करायचं. आणि तुमचे आज म्हणजे भारतभर क्लायंट्स असतील, सर काही नामांकित क्लायंटचे नावं तुम्ही सांगू शकलात तर? आता आम्ही नामांकित म्हणजे आता करंटली सॅमसोनाईट म्हणून एक मोठी कंपनी आहे, सॅमसोनाईट साऊथ एशिया म्हणून कंपनी आहे, सुलाचं काम केलं आहे आम्ही. बरेचसे पोलीस अकॅडमीचे कामं केले आहेत आम्ही, जसे नागपूरला केलेले, मुंबईला केले आहेत, असे बरेचसे मोठे काही GST ऑफिसचे कामं केले आहेत, गव्हर्नमेंटचे बरेचसे कामं केले आहेत. आणि तुम्हाला आता एवढा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर तरुण उद्योजकांना काय एखादा सल्ला द्याल, नाही तर किंवा एक्झिस्टिंग उद्योजकांना पण, कारण हा आपला जो पॉडकास्ट आहे तो आता हजारो लोकांपर्यंत पोहोचणार आहेच, तर त्यांना एक काय सल्ला द्याल की कसं बिझनेस ग्रो करायचं? बिझनेसला तर मी तर आधी बोललो की बिझनेस तुम्ही सुरुवात हळूहळू करा, पण मग करा. पण मग काय होतं, बरेच वेळेस बिझनेस करायला लागतात, मग त्यांना असं वाटतं की इथं काहीच नाही आहे. आता आम्ही 25 वर्ष झाले, आम्हाला वर्षात 2 वर्षात 3 वर्षात काही होत नाही. साधारण थोडा वेळ द्यावा लागतं. म्हणजे आपण मी जसाला बाळाला आपण हळूहळू वेळ देतो, तसं बिझनेस पण बाळ असतो. म्हणजे 3 वर्षात 2 वर्षात तो हळू मोठा होतो, मग चालतो. तसाच बिझनेस असतो, 2-3 वर्ष वेळ द्यायचा, मग ग्रो होते. तर बरेच लोकांचं काय असतं, बरेच बिझनेसवाल्यांचं, तरुण उद्योजक असतात, सुरुवातीला करतात, फोकस करतात, नंतर ते निराश होतात आणि नंतर मग सोडून देतात. मग अजून ते त्यांच्या लाईन आहे. म्हणून प्रत्येकाने एकच करायला पाहिजे की थोडा वेळ द्यायला पाहिजे, संयम, सर्व काही होतं प्रत्येकाचं. येस, हे खूप मोठी शिकवण आहे सर्व उद्योजकांना. आणि जर पुन्हा म्हणजे तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची वेळ आली, तर तुम्ही असं काय वेगळं कराल का मी जे आधी नाही करू शकलो ते मला आत्ता करायचं आहे असं? नाही, ऑलरेडी शून्यच आहे. माझा मोबाईलवरती पण टॅगलाईन आहे, अच्छा, ज्याची सुरुवात शून्यापासून होते, त्याला हारण्याची भीती नसते. ते तर आहे. तर मी खाली गेलो तरी मी हसत खाली जाईल, हसत वरती जाईल. त्याच्यामुळे आणि आता अनुभव एवढा मोठा आहे, शून्यही झालो तरी लवकरली ग्रो होईल, एवढं तर मला माहिती आहे. येस. आणि म्हणजे तुम्हाला परत असं पुढचा जन्म जर याची वेळ आली तर पुन्हा गजेंद्र सोनवणे व्हायला आवडेल का नाही? नक्कीच आवडेल. आवडेल ना? नक्कीच आवडेल. म्हणजे काही रिझन असं म्हणजे स्पेसिफिक? स्पेशल काही नाही. मी हे बघा, सर्वात पहिल्यापासनं एक आझाद आहे मी. मला असं कोणाचं हे नाही की बोधरेशन नाही आहे. मी आझाद आहे. मला आवडतं की आझादी राहायचं एकदम. त्याच्यामुळे गजेंद्र सोनवणे नक्कीच आवडेल मला. तुमच्यासारखं होण्याची पण सर्वांची म्हणजे इच्छा असतेच का झिरोपासून सुरुवात करावी आणि मोठं व्हावं. त्याच्यानंतर सर एक
महत्त्वाची गोष्ट की जे यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्या मध्ये पाहिजे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? 2-3 गोष्टी म्हणजे असं स्पेसिफिक. मेहनत 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 एक तेवढंच. बस. आणि संयम वगैरे तर तुम्ही संयम संयम तर सांगितलं. आहे. मेहनत शिवाय काहीच नाही. Yes. सर्व खोटे. हम्म. म्हणजे कुठल्या जादूने काडीने की जादू मारली नेणार. बरं. तुम्ही मेहनत करा, हम्म. मेहनत करा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. ओके ओके. आणि तुमच्या अशा म्हणजे कोणत्या सवयी आहे का तुम्हाला असं वाटतं का ज्यांनी मला या सक्सेसच्या पाथवर कंटिन्यू ठेवलं आणि आज एवढं साम्राज्य उभं करू शकलं? सक्सेस तर सवय अशी आहे की वेळेवरती काम देणं तर देणं. म्हणजे आजपर्यंत कस्टमरचं असं काही आम्हाला आले नाही की तुम्ही खूप उशिरा कामं देतात. टाईमवरती आम्ही खूप महत्त्वाची गोष्ट टाईम हा खूप इश्यू आहे, त्याला मॅटर करतो. टाईमवरती कामं द्या, वेळेवरती सर्व काही गोष्टी करा. मी तुम्हाला या सवयीच महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाचं टाईम. आणि कोण प्रेरणादायी स्रोत होता म्हणजे तुमचा, का ज्याच्यापासून प्रेरणा घेतली की मी या बिझनेसमध्ये उतरावं आणि काहीतरी? ॲक्च्युली प्रेरणा तर सर्वच आहेत. जेवढे भेटतात त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळते आम्हाला. आम्ही म्हणजे गुरु असं काही नाही आहे की प्रत्येक माणूस गुरु असतो. त्याच्याकडनं शिकायला मिळतं आम्हाला. बरोबर. येस, हा तुमचा मोठेपण. सर तुम्ही एकदम थोडक्यात सगळ्यांचे उत्तर दिलेले आहेत, तर सर्वांना प्रेरणा तर नक्कीच मिळणार आहे. पण आता आपला एक लास्ट राऊंड असा आहे की रॅपिड फायर आहे. तर तुम्हाला आम्ही काही प्रश्न विचारू, त्याचे तुम्हाला एकदम पटापट उत्तरं द्यावे लागतील. तर पहिला, रतन टाटा की मुकेश अंबानी? रतन टाटा. तुमचा आदर्श उद्योजक? रतन टाटा. पैसा की समाधान? समाधान. ऑनलाईन की ऑफलाईन बिझनेस? ॲक्च्युली ऑनलाईन आहे, पण ऑफलाईन चांगला. सकाळी काम की रात्री काम? सकाळी. आणि रिस्क घेणारी की सेफ खेळणारी? रिस्क घेणार. आणि प्रत्येक उद्योजकाने वाचावे असे एक पुस्तक? टाटा टन म्हणून एक पुस्तक आहे, खूप छान. कोणतं? टाटा टन. टन. ओके. प्रत्येक उद्योजकात असावी अशी एक सवय? सकाळी लवकर उठावे आणि कामाला लागावे. तुमच्या व्यवसायाचा मंत्र एका वाक्यात? फर्स्ट क्वालिटी, फर्स्ट, नो कॉम्प्रोमाइज. ओके. आणि शून्यापासून सुरुवात करणाऱ्यांसाठी एक सल्ला? तर मेहनत. बस, मी त्याच्या पलीकडे केलं. मेहनत करायलाच पाहिजे. मेहनतशिवाय पर्यायच नाही. आणि एक अजून सर, की मी तुम्हाला काही महिन्याआधी भेटलो होतो तेव्हा तुमचं वेट किती होतं त्याच्याबद्दल जरा सांगा. माझं जवळजवळ 82 ते 83 वेट होतं. पण मग मी तो बघितलं की हे वेट जास्त आहे, तर मी जवळजवळ 13 किलो वजन कमी केलं. आता 70 तर 71 वजन आहे माझं. वा. काही एक म्हणजे असं काही की पॉईंट? काही नाही, सकाळी लवकर उठायचं, सायकलिंग करतो 20 किलोमीटर. 20 किलोमीटर. सकाळी जेवण करून घ्यायचं. 2 टाईम कॉफी घ्यायची, बिगर साखर बंद केली कम्प्लिटली, शुगरलेस कम्प्लीट बिलकुल. 2 टाईम कॉफी घ्यायची, 7च्या आत जेवण करून घ्यायचं. बरोबर. बस, बाकी काही नाही. ठीक आहे. आणि असेच पुढील पॉडकास्टसाठी आपण असेच नवीन उद्योजकांना आपल्या चॅनलवर आणत असतो. तर त्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळावी हाच या पॉडकास्टचा हेतू होता. तर तुम्ही पण नक्कीच सरांचे जे मार्गदर्शन पॉईंट होते ते आपण फॉलो करूयात. आणि चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
माना कि मुश्किल है सफर पर